हबीबी कम टू रत्नागिरी. हा मालिक. सिक्रेट ऑफ माय एनर्जी. बघा आणि तू सोबत नसल्यावर तुझी आठवण येते माझ्या भावा. तुम्हाला फोटो काढायचे असेल तर सोसायटी खाली येऊ नका. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय. काय सुंदर एंट्रन्स आहे रत्नागिरी शिवसृष्टी. सरळ चल. मांडी झालं सारखं सारखं आम्ही मांडवीतच येतो. रेड टॅपचे हात सोडून कुठे गेलास. हात सोडून वेलकम टू माय न्यू ब्लॉग. अभी हम चले. तर आम्ही तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो आम्ही कुठे चाललोय ते. आमच्या इकडे धूळ आहे म्हणून आम्ही मास्क. हा बघा मास्क घाल. मुंबई गोवा हायवेचं काम नाही तर आमचा ग्लो जातो. बघ त्याला बोललो केस काप, बघ अजून केस नाही कापला नाही. चला हा केस कापेल तेव्हा कापेल, आपण ब्लॉग चालू करूया. आमचं असं ठरलं होतं जो केस कापेल तो हिजडा. बघितलात केस कापले. आम्ही केस नाही कापलेत, केसाने आम्हाला कापले. आधीच कापले. हा तू पहिला घेतला आहे. चला भाई टाइमपास नाही करत, डायरेक्ट भाई तिकडे जाऊनच भेटतो रत्नागिरीला. हा मालिक. सो गायज आता आम्ही आलेलो आहे रत्नागिरीला. गुरुची वाट बघतोय नेहमीप्रमाणे. याला वाट बघायला लावतोय. हे गुरु तो सोसायटीमध्ये इकडे वरती हे बघा. आणि आम्ही ते खाली आहे. मी अर्धा दिवसाची वाट बघून आता गुरु आलेला. चालत नाही काय चालत नाही. भिकारी आहे ये लवकर. मालिक तुम्हाला फोटो काढायचे असेल तर सोसायटी खाली येऊ नका. भाई भाई कसली पटेली मारतोय बघ. सोदेगिरी करून झाली असेल सोद्या गुरु. तिचं नाव मस्त आहे. अरे चालू सोद्या गुरु. गाडी बघा रेड टॅपचे साक्षीचा शूज झापला नाही. बोल बोल बोल. मांडी झालं सारखं सारखं आम्ही मांडवीतच येतो. दुसरी काम आहे. अरे दुसरं काय आहेत नाही भाई, काय करणार. आणि जे आहे ते आम्ही सकाळी जाऊ. आणि सकाळी आम्हाला कामधंदे असतात. मग तुम्हाला काय करायचं काय नक्की. मालिक मांडवीत आलोय. चलो आता आम्ही तिकडे जाणार आहे. तिकडे जे मेन आमचं काय बोलतात ते ओपीडी करायला चला तिकडेच जाऊन भेटतो भाई. मास्क बांधलं गाइस हमने मास्क क्या पहना. लोग हमारे पास पेशेंट बन के आ गए. अरे भाई मला ताप आला. मुट्टी सिक्रेट ऑफ माय एनर्जी. बघा बुल्ली बाहेर. एवढ्या बायचं तुझा तरी आहे का एवढं. नाही माझा एवढा हे आहे. तर गाईज आता आम्ही निघालोय शिवसृष्टीला भगवती बंदरवरती. तर मित्रांनो तुम्ही इथं रस्त्याची अवस्था बघू शकताय. खूप बिकट झाली आहे. त्यामुळे इकडे येत असताना जरा सावकाश या. रस्ता पण फुल चढावाने उतारायचा आहे आणि टर्न आहेत. त्यामुळे इकडे तुम्ही जर विजिट करणार असाल तर आपली गाडी आणि आपल्याला सांभाळून ड्रायव्हिंग करा आणि सावकाश या. इकडे रस्त्याला खड्डे वगैरे खूप पडलेत. काय सुंदर एंट्रन्स आहे रत्नागिरी शिवसृष्टी. हबीबी कम टू रत्नागिरी. काय व्ह्यू दिसतोय. हॅलो इथे आलोय. तिकिटाचं बघा जरा पैसे फुकट मध्ये होत असेल तर. चलो आतमध्ये तिकीट काउंटर असेल. डायरेक्ट येतोय. मोठा होईल जास्त. काहीच आता आम्ही एंट्री करतोय आतमध्ये. तू पुढे गेला आम्हाला तिथून तिकीट आम्ही पण आहे. 4 जण 120 30 रुपये पण. हे आमचे कॅशियर आहेत. डॅश मार ऋषी दादा. किती झाले. इथे दाढी आली. दाढी पण नाही. चल सरळ चल. सांग पडेल नको इथं मस्ती नाही करा. आणि हात सोडून कुठे गेलास. हात सोडून बावा आता कॉन्ट्रोवर्सी. बावा हात पकडून चला. इथं आता कॉन्ट्रोवर्सी होणार आहे गाईस. याला तुम्ही अनसबस्क्राईब करा. मी नवीन चॅनल चालू करतो. हे गाईस नाही पूर्ण किल्ला बघायला नाही. ह्याचं बघायचं चालू आहे. हात मारीन तू.
चलो गाइस अभी हम चले. आता आम्ही जातोय पुढे कूच करतोय आम्ही किल्ल्यावर. आणि हे माकडासारखे उड्या नाही मारायला सांगितलं, कूच करायला सांगितलं. मंकी हे खाली उतर गुरु उगाच हे नको. सूचनांचे पालन कर. लॉन मध्ये नाही जायचं. लायकांचा हात लावू नका. वाटल्यास या बुरुजावरती जा. कम हिअर जॉईन मी फास्ट. सो गाईज आता आम्ही वरती जातोय किल्ल्यावर. तिकडनं मी तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवतो भाई, असा प्रॉपर दिसतो. आणि तुम्ही कधी पण किल्ल्यावर आला. हे बघ हे छोटे छोटे किल्ले. अरे ह्याला माहित नाही काय नाही. गाईज पवन नाही रे, पावनखिंड. अरे यार घेतलंय. आता आम्ही इथे बाजी प्रभूंचा इथे ह्याचू आहे हे बघा. आणि आम्ही गुरुला विचारलेलं की कोणती खिंड लढवला, सांगितलं पवनखिंड. भाई पावनखिंड भाई. सो आता आम्ही वरती जातोय किल्ल्यावर एकदम. म्हणून तर मला एकच माहिती. त्याच्यावरून लक्षात ठेवा, शिकलेला माणूस हा शहाणा असतो असं नाही. आता आम्ही वरती जातोय आणि वरून ना तुम्हाला पूर्ण प्रॉपर किल्ला दाखवतो. आणि तुम्ही कधी पण आलात भाई किल्ल्यावर, म्हणजे इकडे शिवसृष्टी म्हणते काय बोलतो, शिवसृष्टी. जर तुम्ही इकडे आलात तर ना संध्याकाळच्या वेळेला या. कारण भाई इथे जी लाईट बीट भाई प्रॉपर, आणि इथली तुमचा दिवस बनेल भाई, दिवस बनेल सिरियसली. हा किल्ला बघ असला भारी खतरनाक. आणि ना इकडे असे ना प्रत्येक किल्ल्यांची प्रतिकृती दाखवली माहिती आहे. आणि त्याच्यावर असं चार्टवर लिहिलंय भाई. तर तुम्ही कधी पण आलात तर ते बघा. आज आता आम्ही वरती आलो आणि तुम्हाला इथनं पूर्ण किल्ला दाखवतो. हा बघा वरनं व्ह्यू बघा गाईज. केवढा मोठा वाटतो. आणि आपले महाराज इकडनं आपण जिथे आत घुसलेलो तो गेट आहे. इथे तानाजी मालुसरे आणि इथे या झाडाच्या मागे बाजी प्रभू आहे. ते दिसत नाही झाडामुळे. काय माहिती नाही, काही माहिती नाही, नुसता उड्या मारतो माकडे. वाचून दाखव रे, गुरु हे वाचून दाखव. जागेवर भाई तुला जेवढे पाहिजे तेवढे पैसे 1000 देईन तुला. वाच. मी वाचलं तर मला त्याची क्षत्रिय हा वाच. अरे त्यात तो शब्द पण नाही रे. वाच चेतन, तू वाच. टेलर चुकलं तर बरं गाली भेटेल खाली. वाच तर प्रयत्न तर कर भाई, सोपं काम नाही ते. क्षत्रिय ट्रेल. भाई किल्ल्यावर आलं एवढं मस्त वाटतंय ना. दिवाळीतल्या आठवणी. असं वाटतं खरोखर रायगडवर आलं. किल्ला बघून असं वाटतं ना की खरोखर रायगडला आल्यासारखं. तुला रायगडवर गेलायस की पण मगाशी कधी गेलाय? होय मगाशी बोलत होता प्रतापगड आहे. मिळाला. गाईज जर हे तुम्हाला ह्याला काय म्हणतात तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा भाई. आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती असली तर तुम्ही पण कमेंट करा. क्रोमवर नाही तर गुगलवर जाऊन सर्च मारून नका कमेंट करू. प्रॉपर स्वतःच्या मनानं कमेंट करा. वगैरे वाचून दाखवलं तर हा वाच. हा बघा हा जसं करतोय ना तसं हे आहे करा भाई. शॉर्टकट मारू नका. काही गोष्टी शॉर्टकट चांगला नसतो. गुरु पण आमचा शॉर्टकटच आहे. मराठी अनुवाद. पोलीस. तो गाईज आम्ही किल्ल्याच्या एकदम हिलवर आलेलो टॉपला. आणि इथनं मागून तुम्हाला किल्ला दिसतोय. हा आम्ही दाखवतो प्रॉपर. आणि इथे मागे आपले महाराज. थांबा मी तुम्हाला दाखवतो वरून हिलवरनं किल्ला एकदम कसा दिसतो. नाही त्यांनाच बोलतोय भाई. ही बोट आहे.
भाई तू सॉन्ग बोलू नको नाही तर कॉपीराइट आहे. एवढा आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. आज आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि आम्ही तुम्हाला असं पूर्ण किल्ला दाखवलं तर तुम्ही येणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार नाही. आम्ही फक्त तुम्हाला माहिती देतोय. आम्ही माहिती देतोय. तुम्ही या भाई, प्लीज विजिट करा भाई. इथे खतरनाक भाई, एवढं भारी वाटतं भाई इथे आल्यावर. माहितीये मन फ्रेश होतं भाई खरंच. फक्त ते बीच वर आणि फिरत राहता ना, त्यापेक्षा त्याच्यापेक्षा कधी इकडे या. ऐतिहासिक स्थळांना विजिट करा. आणि तुम्हाला सांगतो भाई, तुम्ही जर इथे रात्रीच आलात तर भाई एकदम खतरनाकच आहे, पण सकाळचं सगळी माहिती पण भेटेल. हा. प्रत्येक किल्ल्याच्या समोर त्याच्या बोर्डवर नाव देऊन प्रत्येकाची माहिती दिली. आणि जर तुम्ही इथे सकाळी वगैरे आलात तर तुम्हाला एकदम समुद्राचा व्ह्यू पण भेटेल भाई. सी व्ह्यू खतरनाक जे वाटतं ना भाई इथनं, क्लासी भाई. तर नक्की विजिट करा इकडे. हे कुठे आहे रे लोकेशनचा? रत्नदुर्ग किल्ला. रत्नदुर्ग किल्ला. आणि पुढे ना आपला पेट किल्ला पण आहे, तो पण तिकडे पण जा. तिथे आपलं ना जेव्हा जाल कुठे हा तिथे आज जेव्हा जाल तेव्हा चप्पल इथं बाहेर काढा आणि आज जावा. हा प्लीज रिमूव्ह युअर शूज. आणि पुढे एक देवीचं मंदिर पण आहे, तिथे पण जा. सो आता रत्नदुर्ग किल्ला पण आहे. भगवती माता ना, भगवती भगवती मंदिर पण आहे, तिथे पण जा. भगवती मंदिर नाही किल्ला. अरे हा भगवती किल्ला. सॉरी 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 भाई, मंदिर खरंच सॉरी. भगवतीचंच आहे. अरे यार कन्फ्यूज करतायत यार, भाई. तुम्ही तुम्ही या, लोकांना तुम्ही या confuse भाई, करता. तुम्ही या आणि तुम्ही बघा, नक्की बघा. थँक्यू. मस्त आहे रे हे पण. सायन्स प्रोजेक्ट. तेव्हाची लाईफस्टाईलच मस्त होती. ही ओरिजिनल लाईफस्टाईल एस्थेटिक, ते एस्थेटिक होतं भाई. की वंतलं हे. गाईज 15-20 मिनिटं झाली आणि ह्याचं बघा काय चालू आहे. अरे यार गुरु चल भाई, भूक लागले गुरु. 9 वाजले रात्रीचे, भूक लागले. 15-20 मिनिटं झाली. एक फोटो नाही चांगला वाटत, दुसरा फोटो चांगला नाही. वैताल हा बघ, हा तर भाई फुल कंटाळा आहे. कोंबडी. चलो भाई, यांचं काय आवड नाही. चल चेतन आपण पुढे येऊ. याचं काय होणार नाही गुरुचं. अरे चल ना गुरु, टाइमपास नंतर कर रे गुरु. काळोख झालाय, घरी पण जायचंय. चला तर काय आता आम्ही निघालोय शिवसृष्टीवरनं. तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही थोडं रिलॅक्स व्हायला आलो आहे भाट्यामध्ये. आणि इथे एवढा पीस आहे ना भाई, फक्त रात्री पीस आहे. रात्री मेंटली पीस. इथं मस्त सायलेंट गाणी लावायची आणि ऐकत बसायचं आणि आपलं काय बोलतात, मनाची समाधानी करायची. मन हरपून द्यायचं. पंखा चालू केल्यावर हवा येते. बोल बोल बोल. पंखा चालू केल्यावर हवा येते. प्रत्येक काय आहे ते? केल्यावर हवा येते. पंखा चालू केल्यावर हवा येते. आणि तू सोबत नसल्यावर तुझी आठवण येते माझ्या भावा. माझा भाऊ, माझा भाऊ, माझा रुद्र भाऊची पण मला आठवण येते. एकच कारण आम्ही भाटे बीच वर आलोय. आणि तो भाटे बीच भाई, आठवत आहे का भाटे बीच तुझ्यासाठी आठवणदायक आहे.